हॅलो वहिनी विहंग बोलतोय. भाऊजी काय झालं, तुम्ही एवढ्या रात्री फोन केला? वहिनी सत्यजितच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. गाडी रेलिंग तोडून दरीत कोसळली. नाही म्हणजे पोलीस तपास करतायत, पण अजूनही सत्यजितचा काहीच तपास नाहीये. हॅलो वहिनी, हॅलो. मंजुषा मला सांग, ऍक्सिडेंट झालाय म्हणजे नक्की काय झालंय? दादाची गाडी घाटातून दरीत. आणि सत्याचं काय? तो कुठं आहे? हॉस्पिटलात नेलाय त्याला? पोलिसांना दादांची गाडी दरीत सापडली आहे, पण दादांचं काहीच पत्ता नाहीये. विहंग म्हणाला, शालिनी मावशींना यातलं काहीच सांगू नका, आधी नेमकं काय झालं ते कळू दे. आता काय आणि नंतर काय? शालेच्या कानावर हे घातलंच पाहिजे. मी येते. आजी देवघरात चालली या. जीवाला घोर लावणार ते देवाला जाब विचारणार आहे. मी येते. मी गौरांग दादा कुठे आहेत? इतका वेळ घरातच होता. आत्ता बाहेर गेला, फोन आला कामाचा म्हणून. तू त्यांना फोन करून. नको. नको. मला नाही. तुला सगळं माहित असून तू गप्प राहा ना शिवराज. याचा अर्थ मी काय समजायचा? याचा अर्थ हाच आहे दादा की सत्यजित रावांपासून म्हणून वेगळं होऊ नये असं मला वाटतं. असं तुला वाटतं? असं तुला वाटतं? असं तुला वाटतं? तू होतास इथे तिचे हाल पाहायला. तू होतास त्या घरामध्ये तिचा होणारा छळ थांबवायला. तू होतास इथे. दादा नसीन तेव्हा मी तिथे, पण मनू जेव्हापासून आपल्या घरी आल्या तेव्हापासून तिची होणारी घुसमट बघतोय ना मी. निवळ तुझं मन दुखालो जाऊ नये म्हणून ती जे हे द्वेषाचं उसणं अवसान आणते ना, ते कळतंय मला, दिसतंय मला. पण तुला ते दिसणार नाही, कारण मी बाप आहे तिचा. मी बाप आहे तिचा. तिला काय वाटतं, तिचं काय चांगलं, हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाही कळू शकत नाही. मला माहिती होतं हे सगळं इथेच येऊन थांबणार आहे. दादा तुझा प्रॉब्लेम नाहीये, समस्त बाप जमातीचाच प्रॉब्लेम आहे. आपण मुलांना जन्माला घातलं, त्यांना वाढवलं
की त्यांच्या आयुष्याचे आपण मालक झालो असं वाटतं तुम्हाला? मी कधीच बाप होऊ शकलो नाही, त्याबद्दल असंख्य वेळेला देवाला खूप दोष दिला मी, पण आता मला त्याचे आभार मानावेसे वाटतात. सगळ्या बापांना डोळे असून जर आपल्या लेकीच्या डोळ्यातल्या खऱ्या भावना जर त्यांना कळत नसतील ना, तर त्यापेक्षा मी बाप नाहीये ना याचा जास्ती आनंद आहे मला. अरे पण मी हे बघ दादा, प्लीज, हवं तर आयुष्यभर तोंड बघू नकोस माझं, पण मंजिरीसाठी, मंजिरीच्या सुखासाठी दादा हात सोड. तिच्या आणि सत्यजित रावांच्या नात्याला एक चान्स देण्याची मोकळीक तरी तिला दे दादा, प्लीज. बाबा बाबा बाबा, विहंग भाऊजींचा फोन आला होता. यांच्या गाडीला ऍक्सिडेंट झालाय घाटात. बाबा बाबा, मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याजवळ गेलं पाहिजे, प्लीज प्लीज. पण म्हणू बेटा, इतक्या रात्री तू म्हणून चल, मी येतो तुझ्यावर. चल. हे काय, तुम्ही झोपायला नाही गेला अजून? शाले, एक सांगायचं आहे बघ तुला. काय? म्हणजे एक वाईट बातमी आहे. काय झालंय? आई अंबेच्या किरपेने समजा व्यवस्थितच होणार आहे, पण सासूबाई काय झालंय? मावशी, विहंगाचा फोन आला होता. दादांच्या गाडीला घाटात ऍक्सिडेंट झालाय. नेत्रा, हळू हळू, सावकाश. गप रडू नकस बाळ. बस इथं, बस. हे बघ पोरी, रडणं बरं नाही ग, तुझ्यासाठी आणि बाळासाठी पण. रडू नकस, गप राहा. मीच बनवते. सकाळपासून चाललं होतं काहीतरी. माझी ना लायकीच नाहीये या घरातली सून म्हणून राहायची. अगं, हे काय खुळ्यागत बोलायला लागली तू? नाही तर काय, मीच म्हणते ना सकाळपासून काहीतरी वाईट होणार आहे, वाईट होणार आहे, वाईट होणार आहे. झालं. आता दादा, तुझ्या बोलण्यानं झालंय का हे? अगं, त्यो वर बसलाय ना व, त्याच्या खात्यात जशी नोंद असेल तसं होते. पण मला ठाव आहे, माझा सत्य परत येणार. अगं, सत्यशीला मुदोळ करता नातू आहे त्यो ऐकणार आहे वय कोणाला? तू काय बी काळजी करू नये. पण आजी, दादा काही झालं तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार कधी. पुण्यांदा तेच.
अगं कुणाच्या बोलण्यानं किंवा कुणाच्या करण्यानं जगात काय बी होत नसतंय बघ. तू ये, तू माझ्या मांडीवर दिसली. सावकाश हाड ये. एक डाव की नाही, एका गरुडाला कळलं की एका चिमणीच्या पिलाच्या नशिबात दुसऱ्या दिवसाला मरण लिवलेलं आहे. भला मोठा पक्षी तो, पण त्याला बी काळीच होतेच की. तो म्हणला, मी या गोजीरवाना पिलाचा जीव वाचवणार बघ. त्याला लय दया आली त्याची. त्या मनात म्हणला, मी या पिलाला इतक्या दूरवर घेऊन जाईल, इतक्या दूरवर घेऊन जाईल की तिथं यम येऊच शकणार नाही. म्हणून त्या गरुडानं त्या पिलाला आपल्या चोचीत पकडलं आणि घेतली भरारी. गेला उडत उडत, रातभर उडत राहिला. उडत 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 डोंगरावर गेला. तिथे एक गुहा बघितली त्यानं आणि त्या पिलाला अलगदपणे त्या गुहेत ठेवलं. रातभर उडून उडून थकला होता बिचारा, पण त्याला एक समाधान होत, मी ह्या पिलाचे प्राण वाचवणार. आणि शांतपणे त्या पिलाच्या बाजूला बसला. त्याला एकच समाधान होत, मी ह्या पिलाचे प्राण वाचवले. इतक्यात समोरच्या बाजूनं खडखुडकाचा आवाज झाला बघ. म्हणून त्यानं बघितलं तर काय, तिथं यमदूत उभा. तो म्हणला, बरं केलंस बाबा, माझ्या वहीत या पिलाचे प्राण या डोंगरावर घ्यायचे होते. आणि मी हा विचारात पडलो होतो, एवढंच पिलू या डोंगरावर कसं काय येणार उडत उडत. पण तू माझे समधे श्रम वाचवलेस बघ, माझी काळजी मिटली. तात्पर्य काय, ज्याच्या नशिबात जे लिवलेलं असतंय तेच घडत असते पुढे. त्याच्यासाठी कुणाच्या करण्यानं किंवा कुणाच्या बोलण्यानं काय बी होत नाही. तू तुझ्या मनाला लावून घेऊ नकस. उद्या सत्या इथं आला आणि त्यानं सवाल केला, काय ग, म्या इथं नसताना बाळाची काळजी घेतलीस का नाही, तर काय उत्तर देणार आहेस तू? काय उत्तर देणार? तेव्हा रडू नकस, शांत हो, शांत हो, शांत.
भाऊजी काही पत्ता लागला का यांचा? नाही वहिनी, अजून का काही पत्ता नाहीये. म्हणजे पोलिसांची रेस्क्यू टीम शोध घेते पण अजून काहीच नाही. हो पण म्हणजे हे सुखरूप आहेत ना? हा आपल्याला इथे कोणाशी बोलता येईल? इथे इन्चार्ज कोण आहे? सावंत म्हणून आहे. हे आलेच. सावंत साहेब, या मिसेस मंजिरी मुधोळकर आणि हे त्यांचे काका. नमस्कार साहेब. नेमकी परिस्थिती काय, म्हणजे काय झालंय? शोध सुरू आहे. गाडीची अवस्था पाहता गाडी दरीत कोसळण्या अगोदर जर त्यांनी गाडीतून बाहेर उडी मारली असेल तर म्हणजे तिथे नेमकं काय झालंय हे कळायला मार्गच नाहीये. गाडी कशी स्पीड झाली हे आम्ही शोधतोय, कारण कुठेही अर्जंट ब्रेकचे मार्क्स नाहीयेत. या घटनेचा कोणी आय विटनेस आहे का? दुर्दैवाने नाही. मगाशी मी म्हटलो त्याप्रमाणे गाडी दरीत कोसळण्या अगोदर जर त्यांनी उडी मारली असेल तर ते वाचले तसं आपण म्हणू शकतो. पण जर तसं झालं नसेल तर एक्सक्यूज मी. आपण मला सत्यजित मुधोळकरांना भेटायचं. सत्याला? आपण हे म्हणतात त्यांना सत्याला भेटायचं. आत्या, मी ओळखते त्यांना. तुम्ही रात्रभर झोपला नाही आहात, थोडा आराम करता का? मी बोलते त्यांच्याशी. चला, निदान सत्यजित मुधोळकरांची बहीण तरी खरीखुरी आहे म्हणायची. नाही, मी त्याची खरी बहीण नाहीच आहे. रक्ताचा, नात्याचा कसलाच संबंध नाहीये. पण हो, तरीही मी सत्यजित दादाची बहीण आणि तो माझा मोठा भाऊ. कुठलाही संबंध नसताना माणसाला आपलंसं करण्याचा आणि त्याच्यावर जीव टाकण्याचा गुण आहे माझ्या दादामध्ये. तसंच कुठलाही संबंध नसताना अनोळखी माणसाला फसवण्याचा गुण सुद्धा आहे तुमच्या दादामध्ये. संबंध नाही कसा? तुम्ही जिच्या आयुष्यात चिरू पाण्याचा प्रयत्न करताय ना, ती माझ्या दादाची बायको आहे. तुम्ही त्यांचं वागणं जस्टिफाय करताय. तुमच्या समोर कुठलीच गोष्ट जस्टिफाय करायची गरज वाटत नाही मला. एनिवे, मला भेटायचंय त्यांना. तो नाहीये. का? तर तोंड दाखवायला लाजबीज वाटते का आता? तुम्ही आज सकाळपासून सरनाईकांच्या घरी गेला नाहीत का? फोनही नाही झाला? म्हणजे दादाच्या गाडीला काल रात्री घाटात ऍक्सिडेंट झालाय. पोलिसांना चिंदामिंदा झालेल्या अवस्थेत त्याची गाडी सापडली आणि दादाचा अजून काहीच पत्ता नाही.
हो नो आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी. If there is anything I can do, माझी काहीही मदत लागली तर I'm sorry.